15 वर्षाचा मुलगा त्याच्या गुन्हेगार मित्रांसोबत मिळून 5 महिन्यांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करतो। या प्रकरणी त्याला अटक केली जाते, पण अल्पवयीन असल्याने काही दिवस बाल सुधारगृहात राहून त्याची जामिनीवर सुटका होते। त्यानंतर त्याच्या परिसरात तो आणखी दहशत वाढवतो, इतकी की त्याची मजल शेजारील व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यापर्यंत जाते। मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील ही हादरवून टाकणारी घटना असून शेजारी राहणाऱ्या एका 55 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलाने चाकूने सपासप वार करून संपवलं। त्याने आधी त्या व्यक्तीच्या पाठीत चाकूचे 4 वार केले, त्यानंतर तो व्यक्ती जमिनीवर कोसळल्यावर पुन्हा त्याच्या पोटात 4 वार केले। 15 वर्षाच्या वयातही आरोपी मुलाने इतकी क्रूरता गाठली की त्या व्यक्तीच्या पोटातून आतडी बाहेर येईपर्यंत तो वार करत राहिला। बरं, एवढं अमानुष हत्येनंतरही त्या मुलाच्या चेहऱ्यावर कुठलाही प्रकारचा पश्चाताप नव्हता। परिसरातील नागरिकांसमोर तो आणखी एखाद्या गुन्हेगारी चित्रपटातील भाईप्रमाणे शर्टाची कॉलर उडवत घटनास्थळावरून पायी चालत निघून गेला। पण त्या मुलामध्ये एवढी क्रूरता कुठून आली? शेजारी राहणाऱ्या आजोबाच्या वयाच्या व्यक्तीला त्याने का संपवलं? मुकुंदवाडी परिसरात नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका। मंडळी, छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे। असा एकही दिवस जात नसावा ज्या दिवशी शहरात एखादी खुनाची घटना घडलीच नसेल। त्यामुळे इथला कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरशः बाजार उठल्याचं सातत्याने बोललं जाते। अशातच बुधवारी 8 जुलैच्या रात्री मुकुंदवाडी परिसरातून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली। 55 वर्षीय रोहिदास दत्तू खकाळ यांची त्यांच्याच घरासमोरील अंगणात हत्या करण्यात आली। यात आरोपी मुलगा अल्पवयीन म्हणजेच अगदी 15 वर्षाचा असल्याने या घटनेबद्दल मोठी चर्चा रंगली। या प्रकरणी आता मयत रोहिदास खकाळ यांची पत्नी राणी खकाळ यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बुधवारी रात्री 9:15 ला खकाळ पती पत्नी त्यांच्या घरात टीव्ही पाहत असताना कोणीतरी त्यांचा दरवाजा वाजवला। त्यावर रोहिदास खकाळ यांनी दरवाजा उघडला असता समोर अल्पवयीन मुलगा होता। तो खकाळ यांच्या घराच्या ओट्यावर बसून शिवीगाळ करत सिगारेट ओढू लागला। त्यामुळे इथे आमच्या ओट्यावर बसून सिगारेट ओढू नको असं म्हणत रोहिदास खकाळ यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे तो मुलगा चांगलाच संतापला। दरम्यान जवळच्या एका दुकानदाराने त्याला समजावून सांगितल्यानंतर तो ओट्यावरून उठला, पण त्या जागेवरून निघून गेल्याचं भासवत तो अचानक घरासमोरील तुळशीच्या मागून पुन्हा ओट्यावर चढला आणि पाहता पाहता त्याने आपल्या जवळील धारदार चाकू काढत रोहिदास खकाळ यांच्या पाठीवर सपासप 4 वार केले। या हल्ल्यात रोहिदास खकाळ ओट्यावरून खाली कोसळले, पण त्यानंतरही त्या मुलाने त्यांच्या पोटात पुन्हा 4 वेळा चाकू खुपसला। चाकू अर्धगोलाकार असल्याने या हल्ल्यात रोहिदास यांचं पोट आणि पाठीचं मांस बाहेर पडलं होतं। दरम्यान त्यांच्या पत्नी राणी खकाळ बचावासाठी घराबाहेर येईपर्यंत पती रोहिदास यांची हत्या झाली होती। नंतर त्यांनी आरडाओरड केल्यावर गल्लीतील लोकांनी त्या अल्पवयीन मारेकऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या जागेवरून पळून गेला। घटनास्थळावरून जाताना देखील त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता। गल्लीतील लोकांसमोर तो एखाद्या विलन प्रमाणे शर्टाची कॉलर उडवत निघून गेला। मयत रोहिदास खकाळ यांची दोन्ही विवाहित मुलं इतर ठिकाणी राहतात, तर रोहिदास मुकुंदवाडीत पत्नी सोबत राहायचे। त्यांची पत्नी धुनी भांडी करून दोघांचा उदरनिर्वाह चालवत होती। रोहिदास खकाळ गेल्या 8 वर्षांपासून आजारी असल्याचं देखील कळतंय। तसेच ते नेहमी त्यांच्या घराच्या ओट्यावर बसायचे। त्यांच्यासह गल्लीतील इतर नागरिकही रात्रीच्या वेळी ओट्यावर बसून गप्पा मारायचे, पण त्यामुळे या भागातील टवाळखोरांना उघड्यावर नशा किंवा इतर गैरकृत्य करता येत नव्हती आणि याच कारणावरून महिनाभरापूर्वी रोहिदास खकाळ यांची गल्लीत त्या अल्पवयीन मुलासोबत वाद झाला होता। आम्ही ओट्यावर बसून सिगारेट पितो अशी बदनामी करतात असं म्हणत त्या मुलाने खकाळ यांना त्यावेळी किरकोळ मारहाण केल्याचंही सांगण्यात येते। आता याच जुन्या वादाच्या रागातून आरोपी मुलाने खकाळ यांची थेट हत्या केल्याची माहिती समोर येते। रात्रीच्या वेळी नशा आणि इतर गैरकृत्य रोखण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये, परिसरातील कुणीच घराबाहेर बसायचे नाही, जेणेकरून आपल्याला रान मोकळं होईल। या उद्देशाने दहशत निर्माण करण्यासाठी आरोपीने खकाळ यांची क्रूर हत्या केल्याचंही आता बोललं जात आहे। याशिवाय घराबाहेर फटाके वाजवण्यावरून सुद्धा त्याच मुलासोबत खकाळ दाम्पत्याचा महिनाभरापूर्वी वाद झाल्याचंही सांगण्यात येत आहे। थोडक्यात काय तर रोहिदास खकाळ त्या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या साथीदारांना वाईट संगतीत न जाण्याचा आणि ओट्यावर बसून सिगारेट ओढू नका असा समजूतदार सल्ला देत असत।
पण हाच सल्ला रोहिदास यांच्या जीवावर बेतला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, मुकुंदवाडीचे पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर मित्रांच्या मदतीने त्या अल्पवयीन हल्लेखोराला जिन्सी परिसरातून पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतलं. पण यापूर्वी देखील एका हाफ मर्डरच्या केसमध्ये पोलिसांनी त्या मुलाला अटक केली होती. काही दिवस त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं, पण त्यानंतर त्याची जामिनीवर सुटका झाली आणि मुकुंदवाडी परिसरात त्याने पुन्हा दहशत वाढवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम आज एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला. बाकी या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय रोहित गारगुंडे करत असल्याची माहिती मिळते. आता या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.